दिवसेंदिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खराचे कारनामे अखेर आता उघड होण्यास सुरुवात झाली आहे. खराच्या मुलाने अखेर बड्या बड्या नेत्यांची नावं घेतल्याच्या नंतर खरात देखील एसआयटीच्या ताब्यात असून न्यायालयीन कोठडीमध्ये त्याच्याकडून सगळ्या नावांची यादी जणू काही एसआयटीने बाहेर काढल्याचं सध्या तरी जाणवतंय. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही यादी आता सगळीकडेच खळबळ उडून देते. नेते अडकलेत, आता फक्त बाकी आहेत राजीनामे. नेमके कोण कोण आहेत बडे नेते आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशोक खरात यांच्याशी कसं केलंय मनी लॉन्ड्रिंग, पैशाचा सगळ्यात मोठा घोळ. मित्रांनो, सत्ताधारी पक्षाचं महाराष्ट्रातील बरेच नेते, नेमकी यादी कोणती, आता आपण त्या यादीकडेच जाऊया आणि देशाचं लक्ष लागून राहिलेल्या खरात फाईल या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे बडे नेते जाळ्यात अडकले हे मात्र पुन्हा एकदा सिद्ध होतंय. त्यावरूनच या बातमीचा संपूर्ण लेखाजोखा मित्रांनो याद्वारे आपण घेऊया. अशोक खरात याची पत्नी फरार झाली आणि आजपर्यंत पोलिसांनी त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेली नाही. ती कुठे गेली का तिला पसार केलं गेलं, या सगळ्या बाजूंनी पोलिसांचा तपास चालू असतानाच आता मात्र एक सगळ्यात मोठी राजकीय घडामोड याद्वारे समोर येत आहे. वेगवेगळ्या पतसंस्था, वेगवेगळ्या बँका यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या नेत्यांना गंडा घालणारा अशोक खरात काही लोकांकडून, काही नेत्यांकडून 1-1 कोटी रुपये त्यांचं भविष्य बघण्यासाठी आणि त्यांना निवडणुकीमध्ये जिंकून देण्यासाठी असे कारनामे तो करत होता. आणि त्याकडे कोणकोणते नेते गेलेत हे देखील आता समोर यायला लागले. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी या बाबतीमध्ये खरातकडून आपला संपूर्ण जादूटोणा करत आपल्या राजकीय कारकिर्दीला बहरवण्यासाठी लाखो करोडो रुपये ओतल्याची आता माहिती समोर आली आहे. काही नेत्यांनी आणि खरातने मात्र आपले जॉईंट अकाउंट काढत त्या खात्यामध्ये पैसे घेतल्याची देखील धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे. अशोक खरात म्हणतोय दुनिया झुकती है, दुनिया झुकाने वाला चाहिए, असं पोलिसांच्या नाकावरती टिचून तो आपली विधाने करत आहे. अशा या माणसाला ठेवणं महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे. याला शेवटपर्यंत फाशीची शिक्षा, मरेपर्यंत फाशी झाली पाहिजे, महाराष्ट्र प्रत्येक वेळी मागणी करतोय. दुसरीकडे मित्रांनो, खराच्या मुलाला अटक केल्याच्या नंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याकडून वेगवेगळी धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे. पैशांच्या बाबतीमध्ये खरातने ज्या प्रकारचे कारनामे केलेत, कुठे कुठे पैसे गुंतवले आहेत आणि कोणकोणत्या नेत्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत किंवा कोणकोणते नेते खरातकडे येत होते, याची कसून चौकशी आता एसआयटी मार्फत पोलीस करू लागले आहेत. या प्रकरणाला मात्र आता वेगळंच वळण लागलं असून अशोक खरातने मोठमोठ्या अधिकारी महिलांना देखील फसवलं असून त्यांच्यावर देखील अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. जवळजवळ 300च्या वरती व्हिडिओ आता बाहेर आले असून यामध्ये बऱ्याच महिलांचं आता मात्र खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून मित्रांनो, आता राज्यामध्ये ही भांडणं महाराष्ट्राचं नाव खराब करण्यापाठीमागे याने खूप मोठा जोर दिलाय. महाराष्ट्राचं नाव खराब झालंय, यावरून अशोक खरातला वाटेल ती शिक्षा द्या, मात्र त्याच्यासोबत असणाऱ्या सगळ्या नेत्यांना देखील शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. ज्यांच्याशी अशोक खरात याचे संबंध आहेत त्या प्रत्येकाला शिक्षा द्या अशी मागणी सध्या शिवसेनेच्या वतीनं केली जात आहे. एकंदरीत मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशोक खरात हा राजकारणाला लागलेला किल्ला होता आणि यानेच महाराष्ट्राचं राजकारण घडूळ केलंय ही देखील माहिती समोर येते. दुसरा धक्कादायक खुलासा अंजली दमानिया यांनी केलाय. ज्या दिवशी अजित पवार यांचा अपघात झाला त्याच दिवशी जवळजवळ 15 ते 20 मेसेजेस आणि कॉल्स अशोक खरातला झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. ते नेमके कोणत्या नेत्यांनी आणि कोणी अशोक खरातला कॉल केले होते, त्या दिवशी का असे कॉल केले, अजित पवारांचा अपघात होण्याच्या आदल्या दिवशी
आणि अपघात झाला त्या दिवशी अपघात झाल्याच्या नंतर अशा वेगवेगळ्या कॉलची हिस्ट्री आता काढून त्याची चौकशी झाली पाहिजे. अजित पवारांच्या घातपातामागे अशोक खरात याचा हात आहे का, अशी मागणी आता अंजली दमन यांनी केली. म्हणजे मित्रांनो, वेगवेगळ्या नेत्यांपासून ते वेगवेगळ्या नेत्यांच्या अपघातापर्यंत एवढे संबंध या अशोक खराचे आहेत का, याची चौकशी करा अशी मागणी केली जात आहे. याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या.